एकनाथ पाटील. मी इयत्ता 4थी अ मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव गुरुकुल विद्यालय आहे. मी तुम्हाला आज एक नाट्य सादर करून दाखवणार आहे. त्याचे नाव आहे बंडूची इजार. अरे, इजार एवढी मोठी कशी झाली? 4 बोटं कापावी लागणार. एक काम करतो, तिलाच सांगतो. अगं आई, माझी इजार जरा जास्त मोठी झाली. 4 बोटं कापून देतेस का? मला नाही वेळ, मला स्वयंपाक करायचा आहे आणि तुम्ही मला सांगता? जा, आईंना सांगा, त्या बसल्याच असतील. ठीक आहे, मी आता आईलाच सांगतो. अगं आई, माझी इजार जरा जास्त मोठी झाली आहे. 4 बोटं कापून देतेस का? गवत कापून कापून माझ्या हातांची सालं गेली आणि तू मला अजून काम करायला लावतोस. जा, ईशाला सांग कापायला. ती तसं पण मोबाईलवरच बसली असणार. ठीक आहे. अगं ईशा, माझी इजार जरा मोठी झाली आहे. 4 बोटं कापून दे. दादा, मला अभ्यास करायचा आहे आणि तर परीक्षा पण आली आहे माझी. तू घरात इतरांना सांग ना. मी तर सगळ्यांना सांगितलं, पण कोणीच ऐकत नाही. आता मीच कापतो. कापून पण झाली, टाके पण बसवावे लागतील. बसवले, आता जातो, नंतर घालीन मी. यांनी तर सांगितलेलं यांची इजार 4 बोटं कापायला. कापतेच. कापून पण झाली, टाके पण जाते. आता जाते. याने सांगितलेलं की याची इजार 4 बोटं कापायला. कापतेच. टाके पण बसवले, आता मी जाते. अरे, दादाने सांगितलेलं की त्याची इजार तर 4 बोटं कापायची आहे. आता अभ्यास पण झाला, कापतेच. कापून झाली, आता टाके पण बसवते. आता जाते. चला, आता मी माझी इजार घालतो. घातली. एवढीशी कशी झाली? आई, अगे ईशा, लवकर ये. काय झालं रे? तुझा आवाज बाहेरपर्यंत येतोय. काय झालं? एवढ्या जोरात कशाला ओरडता? मी भाजीचा गॅस बंद करून आहे. दादा, काय झालं? अरे, मी माझी इजार 4 बोटं कापली होती. एवढी मोठी कशी झाली? एवढी छोटी कशी झाली? अरे, मी पण कापली 4 बोटं दादा. अरे, मी पण कापली. मी पण कापली. धन्यवाद.